सगळ्यांनो, शुभ सकाळ. तर आज आपण उपवासाची पुरी बनवणार आहोत. बटाट्याची भाजी आणि बाकीचं काही काही, दही, भाजलेले शेंगदाणे वगैरे, असं उपवासाचा खास मेनू आहे आज. त्यासाठी साहित्य बघा काय. हे ना साबुदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची पावडर. साबुदाणा पावडर एकदम बारीक करायची, चाळून घ्यायची ती आणि राहिलेले परत मिक्सरला दळायचे. कण राहतात ना मोठे, त्यामध्ये आपण एक असा मोठ्यापैकी बटाटा घेतला आहे, तो मी उकडून घेतला आहे आणि तो किसून ठेवला आहे. नंतर त्यामध्ये टाकायला थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा 2-4 मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता. बस एवढं साहित्य पुरीसाठी. मग नंतर आपण त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी करणार आहोत, फक्त ओली मिरची वगैरे घातलेली. चला तर आता आपण पीठ मळून घेऊया. हे असं पीठ आहे, हे साबुदाण्याचं. हे साबुदाण्याच्या पिठामध्ये थोडीशी आपण जिरे टाकूया, छान क्रंची लागते. आणि मीठ, चवीनुसार मीठ, जास्त नाही घालायचं, थोडंसं. आणि हा बटाटा आणि थोडंसं अर्धा टीस्पून दही घालूया, थोडंसं. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकू शकतो, मिरच्या 2-4, म्हणजे त्या पुरीला थोडासा चांगली चव येते. बघा, 2-4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला कोथिंबीर नसेल आवडत तर नका घालू, कढीपत्ता. आता हे सगळं साहित्य आपण मळून घेऊया आणि पुऱ्या बनवूया. आता आपलं हे पीठ मळून झालं आहे, तर ते आपण रेस्टला ठेवूया. एक 10 मिनिट असं झाकून ठेवायचं. तोपर्यंत मी थोडीशी साबुदाण्याची खिचडी बनवते. उपवास आहे की नाही, मग सगळंच आलं पाहिजे, हो की नाही. त्यासाठी मी गॅस चालू करते. खिचडीचं साहित्य तर तुम्हाला माहीतच आहे ना. साबुदाणे रात्रीच मी भिजायला टाकलेले. त्यामध्ये बटाटा, शेंगदाणा वगैरे ते, आणि मग नंतर फोडणी द्यायची. आपला नेहमीच असतो प्रकार ना. त्यासाठी बघा, जिरं टाकलं फोडणीला, मिरची, कढीपत्ता, मिरच्या पण टाकते ना, थोडी बनवायची, कारण 2-4 पदार्थ असले कमी लागतं ना. मीठ टाकूया त्यातच. प्रमाणात
आणि आज ना मी मैत्रिणीनं खिसलेला बटाटा टाकणार आहे. प्रथमच टाकते, पाहूया. एक ट्राय म्हणून म्हटलं बघूया कसा होतो. असा किसलेला असतो की नाही, बारीक जायफळाच्या किसणीवर किसलेला तो. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकते, थोडंसं बटाट्याच्या किसवर. आणि तो पण परतून घेऊया. सख्यानो बघा कशी ना मोत्यासारखी झाली आहे खिचडी. छान होते. असं पहिले साबुदाणे परतून घ्यायचे, थोडेसे झाकण ठेवायचं. असं झाकण ठेवलं होतं मी 1-2 मिनिट. झाकण काढलं की त्यामध्ये दाण्याचं कूट टाकूया तुमच्या आवडीनुसार, जास्त कमी. बघा किती सुंदर झाली ना खिचडी. थोडंसं वरती अर्धा चमचा आपण तूप टाकूया, म्हणजे तिला एक शायनिंग येते छान. बघा तर ही आता आपली खिचडी किती 1-3 मिनिटात तयार होते. खूप छान होते बघा, आणि एकदम सॉफ्ट पण होते, कडक होत नाही. चला आता आपण त्या साबुदाण्याच्या पिठाच्या पुऱ्या करून घेऊयात. खिचडी झाली, सगळी तयारी झाली आता. आणि पुऱ्या तळल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण बटाट्याची भाजी करून घेऊया, म्हणजे भांड्यांचा पसारा पण नाही होत आणि बऱ्यापैकी. बघा कशी वाटली खिचडी सगळ्यांना. एकदम छान आली आहे ना बघा, व्हाईट. आता गॅस बंद करते, झाकण ठेवते. सख्यानो चला तर आता आपण पुरी बनवून घेऊया. बघा हा असा गोळा घ्यायचा आणि आपण हे करतो की अशा प्रकारे ही पुरी बनते. काय होतं ना, साबुदाण्याला थोडं बाइंडिंग कमी असतं ना, पाहिजे तसं नसतं. आणि साबुदाणा आणि बटाटा हे 2च वस्तू घातल्यात ना आपण, म्हणून ते तसं केलं. बघा अशा प्रकारे होतात ते पुऱ्या, छान होतात. बाकीचं काहीच बाइंडिंग घातलं नाही ना त्यात, शिंगाडा पीठ किंवा वरी पीठ काहीच नाही घातलं. बघा अशा होतात, छान होतात, ट्रान्सपरंट व्हाईट, मस्तच होतात. एक उपासाचा चेंज म्हणून तुम्ही करा. छान होतात बघा, कुरकुरीत होतात आणि छान.
आता आपण दुसरे टाकूया. सगळ्यांनो, तर ह्या आपल्या अशा साबुदाण्याच्या पुऱ्या तयार आहेत बघा. आता आपण पुरीबरोबर खायला बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी त्याच भांड्यामध्ये, मी म्हटलं ना तुम्हाला, त्याच भांड्यामध्ये घ्यायची. थोड्याशा मिरच्या तळल्या मिठावर आणि आता भाजीसाठी कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर आणि जिरी थोडीशी, एवढंच. जिरी पण लागेल ना वासाला. तर ती आता आपली भाजी पण तयार. आता मी तुम्हाला हे सगळं सर्व करून दाखवते. सुंदरचं ताट. थोडंसं मीठ टाकायचं. ह्या भाजीला काही जास्त लागत नाही. कातलेलं खोबरं असेल तर टाका. तेलात थोडंसं मीठ होतं ना, त्यामुळे मिरची तळताना थोडंसं टाकते. झाली आपली भाजी पण झाली. कोथिंबीर टाकते थोडीशी, छान वाटते. आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करा. झालं आपलं आता उपवासाचं सगळं जेवण झालं. गॅस बंद करते. थोडंसं झाकण ठेवते. थोडं मीठ मग तिखट मुरण्यासाठी. सगळ्यांना बघा तर अशी आपली ही आता उपवासाची थाळी तयार आहे. ह्या बघा आपल्या साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या पुऱ्या, नंतर ही बटाट्याची भाजी, कोणाला आवडेल तर साबुदाण्याची खिचडी, दही आणि हे असे भाजलेले शेंगदाणे मध्ये मध्ये दोन दोन तोंडात टाकायला. तळलेले आहेत ते, भाजलेले नाही. तर त्या पुऱ्याने छान होतात सगळ्यांना. हे बघा सुंदर होतात आणि एकदम सॉफ्ट. तर तुम्ही हे करून बघा उपवासाचं, आणि चांगलं आहे घरच्यांसाठी, नाही का. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि सांगा. तुम्ही कसं करता ते मला पण सांगा. ठीक आहे सगळ्यांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो.